घटना जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। दुसरी एक गोष्ट राहिला या आता तुम्ही बघितलं सगळे आपल्या मठाचे हालत यापूर्वी खूप वाईट होती, पण मागच्या 2-3 वर्षात आपण राजकीय शक्ती वापरून किंवा नेत्या मंडळाची ताकद वापरून मागच्या वेळेस कराड साहेबांचा आपण इथं कार्यक्रम घेतला आणि त्यांनी त्यांच्या निधीतून 45 लाखाचा इथं निधी दिला होता। त्याच्यात आपण बघू शकता सध्या काम चालू आहे। यापुढे आम्ही जेवढे इथे आलेलो आहे हे सगळ्यांची जबाबदारी ती माझी जबाबदारी आहे की पुढच्या वर्षीपर्यंत इथे जास्तीत जास्त निधी आपण आणू आणि काहीतरी याचा चेहरा मोहरा बदलू, एवढे मी समाजाला एक माझ्यातर्फे शब्द देतो। जय हिंद, जय भारत, जय
आंबेडकर, माझे सर्व समाज बांधव आणि बहिणींनो आणि सर्वच नवीन जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक, सर्व समाज बांधव विजय झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप शुभेच्छा देतो. आणि समाजाच्या वतीनं मी सर्वांचं दर्शन घेतो. माझ्या समोर सर्व वडील आले, माझे बंधू बहीण असं साऱ्याचे कट्टी घेऊन येऊ शकत. पण खरंच आपले जर विचार चांगले ठेवले तर समाज आम्ही उमेदवार बनवले. माझं तर मत आहे जे आमचे जे उमेदवार आहे आणि जे जिल्हा परिषद सदस्य मी नाही तुम्ही आहे, कुठलंही काम असेल, शासकीय काम असेल, कुठलंही असेल, आपल्या समाज बांधवांना असं समजून घ्यायचं का आपण स्वतः जिल्हा परिषद सदस्य, सर्व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक म्हणून आपण हे काम केलं पाहिजे. नक्कीच आपले कुठे विद्यार्थी असेल, कुठे छोटेसे काम असतात, कधी कधी मी एकदम गरिबीतून परिस्थितीतून निघेले, तसेच आमचे चुलते असेल, उदय असेल, सर्वच राजनगावचे कमळापूर जोगेश्वरी समाज बांधवांना एका ताकदीनं काम केलं. आता 100% साहेब बोलले, त्यांना मला सांगायचं आहे आपण समाजामुळेच विजय आहे. समाजाचे आपण पाया पडायला नाही गेलो, समाजाला भेटायला नाही गेलो आणि समाजाला पुढे न अपेक्षा सुद्धा बटन दाबलं. याचं कारण काय, आपला समाज जो वागतो ना खूप नरम पद्धतीने वागतो, त्याच्यामुळे आपल्याला सर्वजण डोक्यावर घेतात आणि हजाराची लीड द्यायचं कारणच ते असतं. मला बघा जिल्हा परिषद लागताना जर माझी टॅली जर बघितली तर हा विरोधक व्यक्तीला पाडू शकतो. माझ्या टॅलीमध्ये असे पूर्ण विरोधकाची टॅली आणि नोटाची टॅली धरली तरी पडायला नाही. म्हणजे चांगलं काम केलं तर नक्की त्या रूपामध्ये दिसतं आणि ते आपल्याला दिसलं. आणि खरंच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं कुठेही माझ्या पदाची या पुढे माझ्या पक्षाची गरज पडली तर मी समाज बांधवांसाठी कायम उभा राहील. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रविदास. मला इथं बोलवलं, माझा सन्मान केला, आपल्या समाजाप्रती चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळण्याचा स्रोत झालेला आहे. गीताई, सर्वोदय मठाचे विश्वस्त मंडळ व सुरेश गोगवळी यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. माझा इथं सन्मान केला. धन्यवाद. जय रविदास. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सोमटक्के साहेब, सगळे नगरसेवक, नगरसेविकाताई आणि समोर बसलेले आपले कर्मकार समाजाचे बंधू आणि भगिनींनो आणि आता बसलेले महाराज आणि अध्यक्ष आपले गवळी साहेब, त्यांना खूप खूप धन्यवाद आणि नगरसेवक झाले त्याबद्दल सुद्धा शुभेच्छा. आणि आज आपण संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या समाज, आपला समाज आणि आपले गुरु, संत गुरु, आपण ज्याच्या आचार विचार आणि त्यांच्या याच्यातून हे झालो, आज आपला समाज इतका पुढे गेलेला आहे की आपण शिक्षणात असो, राजकारणात असो आणि रोजच्या व्यावहारिक जीवनात असो, जरी आपण समाज छोटा असला तरी आपण खूप मोठे कार्य केलेले आहे. आणि आपल्या चर्मकार समाजाचा हा खूप मोठा गौरव आहे की आपण सगळ्यांना मान सन्मान दिला आणि त्यांचे सत्कार केले. गवळी साहेबांना खूप खूप धन्यवाद. आणि आज आपण जरी गेलं तरी पुढच्या पिढीने याची अशीच वाटचाल नेहमी सुरू ठेवावी आणि आपल्या संत शिरोमणी गुरु रविदासांचा आदर्श पुढे घ्यावा. आणि समाज छोटा असला तरी त्याला काही असं समजू नये, कारण आज समाजामुळे आपण आज इथपर्यंत पोहोचलो, आज या पदावर आहे. आमदार साहेब पण आता 3दा आमदार झाले, 2दा नगरसेवक होते, सभापती होते, संभाजीनगर सांभाळलं, आता बदनापूर, जालना सांभाळत आहे. आणि हा सगळा आशीर्वाद आपल्या संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचा आणि तुमच्या सारख्यांचाच आहे. हा आशीर्वाद असाच सदैव कायम ठेवा आणि आपल्या समाजाचा पण असू द्या. सगळ्यांना प्रोत्साहन द्या, मुला मुलींना चांगले शिक्षण द्या का ते पुढे चालून भविष्यात अजून याच्यापेक्षा जास्त वरती जातील. आणि एवढ्या शुभेच्छा देते. धन्यवाद. जय रविदास. संत रविदास महाराज की जय. आज मला पहिल्याच वेळेस बोलवलं, गवळी साहेबाचं खूप मनापासून खूप आभारी आहे. तरी पण आपले लोक खूप आता झाकलेली गोष्ट होती, इतक्या दिवसानं कळत नव्हतं रविदास महाराजांचं आपल्याला, पण आज आपले लोक इतके मोहर चालले, याच्यामध्ये खूप खूप त्यांचं असंच उत्सव राहायला पाहिजे. आणि नवीन पिढीनं पण त्याच्यावर लक्ष देऊन आणि जे ज्युनियर आहे त्यांनी
सिनियरने त्यांनी ज्युनियरला सांगायला पाहिजे का असंच परंपरा चालू द्या आणि आपल्या विलास महाराजांची जयंती कार्यक्रम असेच मोहरं वाढवायला पाहिजे आणि याच्यामध्ये सगळ्यांना सहभाग्य घ्यायला पाहिजे. सगळ्याचे हाताला हात धरतील तेव्हा आपलं कार्यक्रम पूर्ण व्यवस्थित राहील आणि आपल्या समाजाला आता मोहरं चालायला पाहिजे. मागं फिरून बघायची यायची नाही आता. आणि आजपासून असं पण वाटतं मला का आपला समाज खूप मोहरं गेलेला आहे आणि असंच मोहरं जावा आणि संत विलास महाराज की जय. आणि मला इकडे आज 2 शब्द बोलायला दिले. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मानवतेचा जे विचार मांडले अशा या महापुरुषांना मी वंदन करतो. व्यासपीठावर उपस्थित आमचे शिवानिवृत्त न्यायमूर्ती घाटे सर, पावसळे साहेब, अमोलजी गवगडे जे माझ्या बाजूच्याच मतदारसंघातून प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत, कुमार खवळे, आमचे ज्येष्ठ CA जोशी साहेब, लक्ष्मणराव मोखरे साहेब, त्यांच्या बंधूंनी पण पिंपळवाडी चांगला मिळवलेला आहे. आमचे दुसरे इथले सदस्य पंचायत समिती सदस्य आहेत, नगरसेवक आहे, नगरसेवक साहेब, त्याशिवाय आमच्या मॅडम गेलेले आहेत आणि सर्व व्यासपीठावर उपस्थित महिला भगिनी आणि विशेष या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व आमच्या भगिनी आणि बांधवांना खरं म्हणजे हा सत्कार सोहळा आपल्या समाजासाठी खूप महत्वाचा आणि उल्लेखनीय आहे. मी परत पाहिलेलं आहे, मी महाराष्ट्र फिरलाय, गवळी साहेब, सगळा आपला समाज झोपलेला आहे. कोण अधिकारी आला, कुठे आला, कधी गेला किंवा कोण निवडून आला याची काही दखल आपल्या समाजाकडून घेतली जात नाही, हे पण मी पाहिलेलं आहे. पण जे काही संस्थांना हा उपक्रम इथं ठेवला, विशेषतः वेरूळच्या ठिकाणी ठेवला आणि एवढे समाज बांधव जमवले, त्याबद्दल इथं संस्थांचे अध्यक्ष गोविंद साहेब आणि संस्थांचे सर्व पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. खरं म्हणजे समाजाचा जो विकास आहे तो संत गतीनं होत आहे की आम्ही बाबासाहेबांना जे सांगितलं त्या मार्गाला नाही चालत. बाबासाहेबांनी सांगितलंय शिका, संघटित व्हा आणि हक्कासाठी संघर्ष करा. आम्ही शिकलोय बऱ्यापैकी. त्या समाजाच्या मागच्या पिढीला हे उत्तेजन मिळू शकतं. हे सत्कार समारंभाचे छोटं आयोजन करणं ही आज काळाची गरज आहे आणि ती गरज ओळखून आमच्या या